आज आपण बनवणार आहोत कोळंबी फ्राय. सो चला आता घेतलेला आहे अर्धी वाटी रवा. सो आता आपण यामध्ये 1 चमच तिखट टाकणार आहोत, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ. आता आपल्याला हा सगळा मसाला एकजीव करायचा आहे. हा सगळा एकजीव झाल्यावर आपल्याला यामध्ये आपली जी कोळंबी आहे ती यामध्ये चांगली मॅरिनेट करून घ्यायची आहे आणि ती मॅरिनेट झाल्यावर त्याला तेलामध्ये थोडंसं फ्राय करायची आहे. आता आपण एका साईडला आपली कोळंबी काढून घ्यायची आहे. कोळंबीला हा जो आपण तयार केलेला जो मसाला आहे तो पूर्णपणे लावून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता इथे आपण मसाला लावून घेतलेला आहे. आता आपल्याला ना फ्राय करायचा आहे. सो चला आता सगळ्या मच्छी इथे तव्यावर सोडलेल्या आहेत. त्यांना आपण आता खरपूस असं फ्राय करायचं आहे. सो आता आपण एक पलटी घालणार आहोत. तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे त्यांचा कलर चेंज होत आहे. सो मस्त खरपूस फ्राय करायचे आहेत आपल्याला. सो आता मम्मी सांगणार आहे टेस्ट करून कशी झाली आहे कोळंबी फ्राय. थँक्यू.